नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूयात सुपरफास्ट 100 बातम्या. सामनामधून मुख्यमंत्री फडणवीसांवर स्तुतीसुमनं. गडचिरोलीत संविधानाचं राज्य येत असेल तर फडणवीस कौतुकास पात्र. नक्षली जिल्ह्याची ओळख पोलादी सिटी अशी होणार असेल तर स्वागतच. मुख्यमंत्री फडणवीसांच्या गडचिरोली दौऱ्याची सामनातून स्तुती. दुर्गम आणि माओवादग्रस्त भागाच्या विकासाबद्दल मी महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांची प्रशंसा करतो. पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक. बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून पत्रक जारी. सुदर्शन घोले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे वॉन्टेड घोषित. आरोपींना शोधून देणाऱ्यास बक्षीस मिळणार. SIT प्रमुख बसवराज तेलींकडून वाल्मिक कराडची चौकशी. बसवराज तेलींकडून वाल्मिक कराडचा जबाब नोंदवण्यात आला. बसवराज तेलीन जवळपास 1.5 तास कराडची चौकशी केली. बीडमधील फरार आरोपी कृष्णा आंधळेंच्या कुटुंबियांची SITच्या पथकाकडून चौकशी. SITचे प्रमुख बसवराज तेली यांच्याकडून कुटुंबियांची चौकशी. मस्साजोग दौऱ्याच्या वेळी अजित पवारांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी. त्याच गाडीतून कराड पुण्यात सरेंडर झाला. खासदार बजरंग सोनवणे यांचा खळबळजनक दावा. पोलिसांपेक्षा जास्त तपास आता राजकीय नेतेच करतायत. बजरंग सोनवणेंनी केलेल्या दाव्यावर प्रवीण दरेकरांची टीका. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो. बीड हत्या प्रकरणावर बोलताना विजय वडेट्टीवारांकडून भीती व्यक्त. पुरावा नष्ट न करण्याची मागणी. विजय वडेट्टीवार बोलायला हुशार. छोटा आका आणि मोठा आकाच्या गोष्टी त्यांनी करू नये. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवण्यासाठी प्रयत्न सुरू. धनंजय मुंडेंचा पलटवार. वाल्मिक कराडची चौकशी ऑन कॅमेरा झाली पाहिजे. वाल्मिक कराडच्या खोलीत CCTV असला पाहिजे. अंजली दवानी यांची मागणी. वाल्मिक कराडचे लाड पुरवण्यासाठी तुरुंगात बेड. बीड पोलीस ठाण्यात आलेल्या कॉटवरून विरोधकांचा आरोप तर प्रसिद्धीच्या हव्यासापोटी विरोधकांचे दावे. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बेड मागवले. गृहमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. कराडला भेटणाऱ्या तांदळेची सरपंचाच्या भावाशीच अरेरावी. संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार. धनंजय देशमुखांची पोलीस अधीक्षकांना पत्र लिहित तक्रार. आरोपी वाल्मिक कराडला कोठडीत VIP ट्रीटमेंट. तुरुंगात कोणीही सहज भेटायला येत असल्याचा आरोप. भेटीला येणाऱ्यांचीही चौकशी करा. संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांची मागणी. बीड हत्या प्रकरणात SITच्या अहवालानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय. राधाकृष्ण विखे पाटलांची सूचक प्रतिक्रिया. तर बीड हत्या प्रकरणात कायदेशीर कारवाई सुरू झाल्याचं विखेंचं वक्तव्य. बीड हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत मुंडेंनी राजीनामा द्यावा. आमदार प्रकाश सोळंकेंची मागणी. तर प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नसताना राजीनामा का देऊ? मंत्री धनंजय मुंडेंचा सवाल. वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय. बीड हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत मुंडेंनी राजीनामा द्यावा. आमदार प्रकाश सोळंकेंची मागणी. मुंडेंचा राजीनामा घ्या. फडणवीस आणि दादांकडे मागणी केल्याची माहिती. धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा. ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंची मागणी. अजितदारांचं मौन पाहता धनंजय मुंडेंची विकेट काढून भुजबळांचा टीममध्ये समावेश केला जाऊ शकतो. वडेट्टीवारांचा मोठा दावा. आरोपींना बीडच्या लॉकअपमध्ये ठेवू नये. एकतर नाशिकला नेण्यात यावं नाहीतर संभाजीनगरला घेऊन जाण्याची सुरेश धस यांची मागणी. काही वेळाने तर केस दुसऱ्या जिल्ह्यात देण्यात यावी अशी मागणी करणार असल्याची माहिती. परळीत धनंजय मुंडेंच्या मर्जीतले अधिकारी दमानी यांचा ट्विट करत आरोप. मुंडे आपल्या मर्जीतले समाजातील माणसं पदांवर घेतात. अंजली दमानी यांनी ट्विट करत लिस्ट जारी केली. बीडमध्ये सर्व एकाच समाजाचे अधिकारी. ते दुसऱ्यांना काय न्याय देणार? अंजली दमानी यांचा आरोप. तर अंजली दमानी यांना जे करायचंय ते करू द्या. त्या कुठल्याही संविधानिक पदावर नाहीत. गुणरत्न सदावर त्यांचा पलटवार. संतोष देशमुखांच्या नातेवाईकांनी SITचे प्रमुख बसवराज तेलींची भेट घेतली. नातेवाईकांकडून मृत्यूचं प्रमाणपत्र काढण्यासाठी कागदपत्रांची मागणी. मृत्यूचं प्रमाणपत्र काढण्यासाठी पंचनाम्याविषयीच्या कागदपत्रांची मागणी. बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या परभणीत मूक मोर्चा. मोर्चात संतोष देशमुखांचे कुटुंबीय सहभागी होणार. मनोज जरांगे, सुरेश धस, बजरंग सोनवणेही उपस्थित राहणार. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला वेग. पक्षाच्या 29 प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुकीसाठी भाजपकडून निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती. 11 केंद्रीय मंत्री, 3 राज्यमंत्र्यांचा यादीत समावेश. कोल्हापूरचे ठाकरे गटाचे माजी आमदार संजय घाटगे पुत्र अमरीश घाटगे भाजपत जाण्याच्या तयारीत. 2 दिवसांपूर्वी संजय घाटगेंनी चंद्रकांत पाटलांची भेट घेतली.
मुख्यमंत्री फडणवीसांनी भेटीत मला मंत्रिपदाचा शब्द दिला नव्हता, 7 ते 8 दिवस थांबायला सांगितलं होतं, छगन भुजबळांची स्पष्टोक्ती. नायगावच्या कार्यक्रमात स्टेजवर मुख्यमंत्र्यांची भेट होणार, मुख्यमंत्री स्टेजवर मध्ये बसणार, मी कुठेतरी बाजूला असेल, भुजबळांची प्रतिक्रिया. छगन भुजबळांना तुर्तास भाजपमध्ये घेतलं जाणार नाही, सूत्रांची माहिती, महायुतीत वाद नको म्हणून भाजपत प्रवेश नाही, तर छगन भुजबळांना योग्य ते स्थान मिळेल. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री भुजबळांचा नक्कीच विचार करतील, मंत्री अतुल सावेंची प्रतिक्रिया. भुजबळांकडे भाजपत जाण्याचा पर्याय किंवा घरी बसण्याचा पर्याय, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य, तर ओबीसींच्या भावनेशी खेळणारं महायुतीचं सरकार, वडेट्टीवारांची टीका. जेव्हा ते पवार साहेबांसोबत होते तेव्हा त्यांना योग्य न्याय मिळत होता, जे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. मात्र आता ते काय निर्णय घेतात हे त्यांच्या भूमिकेनंतरच कळेल. रोहित पवारांची भुजबळांवर प्रतिक्रिया. शरद पवार आणि छगन भुजबळ आज एका कार्यक्रमात एकत्र येणार. चाकणमधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण सोहळा. सावित्रीबाई फुलेंच्या 194व्या जयंतीनिमित्त साताऱ्याच्या नायगावमध्ये जय्यत. नायगावातील कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार, तर परदेश दौऱ्यावर असल्यानं अजित पवार अनुपस्थित. नाशिकच्या मुंबई नाका परिसरात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला आकर्षक सजावट. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंतीच्या निमित्तानं विद्युत रोषणाई. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज दिल्ली विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या कॉलेजचं भूमिपूजन होणार, तर नव्या कॉलेजला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचं नाव देणार. पालकमंत्रीपदाच्या निर्णयाआधीच पुण्यात अजितदारांच्या समर्थकांची बॅनरबाजी. पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा बॅनरवर उल्लेख. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य, मुख्यमंत्री घोषणा करणार असल्याचीही प्रतिक्रिया. मी भाजप किंवा शिंदे गटाच्या वाटेवर, या केवळ अफवा. निष्ठावंत सैनिक म्हणून माझी ओळख, मी नाराज नाही, राजन साळवींचं स्पष्टीकरण. तर ठाकरे गटाला सोडण्याचे दावे साळवींनी फेटाळले. 3 महिन्यात राज्यातील सरकार पडणार, त्याचे पुरावे दिले तर देश गडबडून जाईल, त्यामुळे 1000% सरकार जाणार आणि पुन्हा निवडणुका घ्याव्या लागणार, आमदार उत्तम जानकरांचा मोठा दावा. ईव्हीएम हॅक करून दाखवा, माझी प्रॉपर्टी तुमच्या नावावर करतो, भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं उत्तम जानकरांना आव्हान. तर रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं आव्हान उत्तम जानकरांनी स्वीकारलं. काश्मीरचं नाव कश्यप असं होऊ शकतं, अमित शहांचं एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात सूचक वक्तव्य. नितीश कुमार यांच्यासाठी आमचे दरवाजे कायम खोले, नितीश कुमार नेहमी पळून जातात पण आम्ही त्यांना माफ करू, नवीन वर्षात लालू प्रसाद यादव यांची नितीश कुमारांना ऑफर. कितीही लालू प्रसाद यादवांनी स्वप्न बघितली तरी ते मुंगरीलाल की हसीन सपनेच राहणार. लालू प्रसाद यांनी नितीश कुमारांना दिलेल्या ऑफरनंतर फडणवीसांचा टोला. राज्यातील सर्व शाळांमध्ये 26 जानेवारीला संविधानाचं वाचन केलं जाणार, याबाबत लवकरच शाळांना आदेश दिले जाणार, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती. मुंबईतील धारावीमध्ये टँकरचा धक्का लागल्यानं 6 कार खाडीत पडल्या. पोलीस आणि अग्निशमन दलाकडून वाहनं बाहेर काढण्याचं काम सुरू. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. कल्याण डोंबिवली पालिकेची फेरीवाल्यांविरुद्ध कल्याण स्थानक परिसरात मोहीम सुरू. दुर्गाडी चौक, सरानंद चौक परिसरातील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात. पादचारी मार्ग मोकळा करण्यासाठी पालिकेची कारवाई सुरू. केंद्रीय प्रदूषण मंडळाचं समीर ॲप पूर्ववत झाल्यानं मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक उपलब्ध. समीर ॲप 31 डिसेंबरपासून तांत्रिक अडचणींमुळे बंद होतं. मुंबईतील हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत. मुंबईच्या काही भागातील हवेच्या गुणवत्तेची समाधानकारक श्रेणीत नोंद. नागपूर महापालिकेकडून पाण्याबरोबरच पालिकेकडून मालमत्ता कराचा 80% दंड माफ. 1 जानेवारी ते 31 मार्च 2025 पर्यंत मालमत्ता करावरील दंड माफ करण्याची योजना राबवणार. आर्थिक अडचण असतानाही मनपाकडून सवलती. पीएमपीच्या तिकिटांवरील यूपीआय आयडी हाईड. ऑनलाईन तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहणार. पुण्यात काही दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर आता पुन्हा थंडी. हवामान बदलामुळे 17 ते 21 अंशांच्या पुढे गेलेल्या किमान तापमानात 4 ते 5 अंशांची घट. म्हाडाच्या पुणे विभागातील 6294 घरांसाठी 28 जानेवारीला सोडत. अनामत रक्कम भरलेले 54,000 अर्जदार सोडतीसाठी ग्राह्य धरले जाणार. पुण्यात रेसकोर्सवर आजपासून नो युअर आर्मी प्रदर्शन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते दुपारी 3 वाजता उद्घाटन होणार. लष्कराच्या सामर्थ्याची नागरिकांना ओळख व्हावी हा उद्देश.
LLB 5 वर्षांच्या अभ्यासक्रमासाठीच्या सीईटी परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात येणार. सीबीएसईचा मानसशास्त्र आणि LLBची परीक्षा एकाच दिवशी असल्यानं गोंधळ. सुधारित तारखा लवकरच जाहीर होणार. प्राणीविषयक कायदे कडक करण्याची प्राणी मित्रांची मागणी. मागील अनेक दिवसांपासून प्राण्यांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात वाघाच्या 2 बछड्यांचं दर्शन. अभयारण्यातील मातनी गेटवरून पर्यटकांनी बछड्यांचा व्हिडिओ टिपला. वाघांचं दर्शन होत असल्यानं टिपेश्वर अभयारण्यात पर्यटकांचा ओढा वाढला. पुण्यात रेसकोर्सवर आजपासून नो युअर आर्मी प्रदर्शन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते दुपारी 3 वाजता उद्घाटन होणार. लष्कराच्या सामर्थ्याची नागरिकांना ओळख व्हावी हा उद्देश. पुण्याच्या भोरमधील RR विद्यालयात मॅटवरील कबड्डी स्पर्धेचं आयोजन. भोरचे नायब तहसीलदार अरुण कदम यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन. स्पर्धा पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी. अवकाळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध खानदेशी वांग्यांचं मोठं नुकसान. पंचनामे करून लवकरात लवकर मदत मिळावी. वांगी उत्पादक शेतकऱ्यांची मागणी. अवकाळी पावसानंतर जळगाव जिल्ह्यात पुन्हा तापमानात घट झाल्यानं सकाळच्या वेळेत सर्वत्र धुकं. दाट धुक्यांमुळे मात्र गहू, मका, हरभरा या पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होण्याची भीती. पुण्याच्या तळेगावमध्ये बेकायदेशीररित्या राहणाऱ्या 3 बांगलादेशींना अटक. तळेगाव MIDC हद्दीत दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई. पुण्याच्या भोरमध्ये रोहित्राच्या डिस्ट्रीब्युशन बॉक्समधील अॅल्युमिनियम फ्यूजजवळील पट्ट्यांची चोरी. या चोऱ्यांमुळे वारंवार वीज पुरवठा खंडित. कसारा घाटात चालत्या रेल्वेत चोरी करणाऱ्या 2 चोरांना अटक. इगतपुरी लोहमार्ग पोलिसांची कामगिरी. चोरांकडून 2,87,256 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे सोमवारी मुंबईतील प्रदूषणाचा आढावा घेणार. सर्व प्रशासकीय यंत्रणांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश. बैठकीत प्रदूषण कमी करण्यासाठी कठोर पावलं उचलली जाण्याची शक्यता. लाडकी बहीण योजनेत तक्रारी आलेल्या अर्जांची छाननी होणार. बाईक आणि 4 चाकी वाहनं असणाऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. मंत्री अदिती तटकरेंची माहिती. शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी मुंबई बँकेत वैयक्तिक खातं उघडण्यास मंजुरी. सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी मुंबई बँकेत गुंतवणूक करण्यासही मंजुरी. जळगावच्या पाळधी गावातील संचारबंदी रात्री 8 नंतर हटवली. शांतता समितीच्या बैठकीनंतर संचारबंदी हटवण्याचा निर्णय. पहिल्याच बैठकीत राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय. राज्य सरकार 4,849 एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार. राज्यातील तब्बल 963 शेतकऱ्यांना याचा फायदा होणार. 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत सुनावणी. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग होणार का, याकडे सर्वांचं लक्ष. उद्धव ठाकरेंना आता खासगी सुरक्षेचं कडं. मुंबई पोलिसांसोबतच ठाकरेंना आता खासगी सुरक्षा. एका मोठ्या उद्योग समूहानं ठाकरेंना खासगी सुरक्षा पुरवली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ मिळावी. कर्मचारी संघटनेची मुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदारांकडे मागणी. आम्ही मराठी बोलणार नाही, काय करायचं आहे ते कर. मुंबऱ्यातील नागरिकांनी मराठी माणसालाच कान पकडून माफी मागायला लावली. मंत्रालयातील सुरक्षेत अतिरिक्त वाढ. मंत्रालयात बायोमेट्रिक सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित. मंत्रालय परिसरातील आंदोलन आणि तोडफोडीनंतर निर्णय. रिलायन्स समूहाकडून नवी मुंबईत 5,286 एकर जमीन संपादित. 2,200 कोटींचा व्यवहार. नवी मुंबई विमानतळ, JNPT आणि मुंबई ट्रान्स हार्बर जवळील जमीन खरेदी. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडीतील दोन्ही बोगदे 26 जानेवारीपासून पूर्ण क्षमतेनं वाहतुकीसाठी खुले होणार. विद्युतीकरणाची कामं जवळपास पूर्ण. अटल सेतूमुळे खारघर मंत्रालय NMMT बसचे दर कमी. NMMT बसकडून बसच्या दरात 50% कपात. 270 रुपयांवरून आता 120 रुपयात प्रवास होणार. मुंबईत मालमत्ता खरेदीत 13 वर्षातील उच्चांक. मुंबईत 2024 मध्ये 1,41,000 मालमत्ता खरेदीची नोंदणी. स्टॅम्प ड्युटी मार्फत शासनाला 12,161 कोटींची कमाई. पुणे रेल्वे स्टेशनचं विस्तारीकरण होणार. विस्तारीकरणासाठी 300 कोटी रुपयांचा खर्च येणार. 2 नवीन प्लॅटफॉर्म तर 4 प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात येणार. पुणे रेल्वे स्थानकावरील फलाट संख्या 8 होणार. नंदुरबार शहरात मोकाट गुरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. शहरातील चौकांमध्ये मोकाट जनावरांचा वावर वाढल्यानं अपघातांची शक्यता. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये स्ट्रॉबेरीच्या क्षेत्रात वाढ. स्ट्रॉबेरीच्या उत्पादनामुळे स्थानिक आदिवासींना रोजगार उपलब्ध. स्ट्रॉबेरीला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची स्थानिकांची मागणी. धुळे शहरातील भाजी विक्रेत्यांना नवरंग पाण्याच्या टाकीजवळील मैदानावर स्थलांतरित करण्यात येणार. येत्या 15 दिवसात देवपुरातील भाजी मंडई वाहतुकीच्या प्रश्नामुळे स्थलांतरित होणार.
धुळ्यातील धाडरे गावातील शेतकऱ्यांचे आर्वी येथील वीज उपकेंद्रात ठिय्या आंदोलन. जळलेले विद्युत रोहित्र बदलून किंवा दुरुस्त करून मिळावं या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आक्रमक आंदोलन. धुळ्यात शासनाच्या वतीनं 1 जानेवारीपासून शेळ्या मेंढ्यांसाठी लसीकरण मोहीम सुरू. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडून पशुपालकांना डीपीआर लसीकरण करून घेण्याचं आवाहन. कॉपर केबल चोरणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात निजामपूर पोलिसांना यश. 13,33,250 रुपयांच्या मुद्देमालासह 4 जणांना अटक. नाशिक शहरात बंदी असलेल्या नायलॉन मांजा विक्री करणाऱ्याला अटक. वाघोर येथील वाघेश्वर नगर इथे जुन्या वादातून हत्या. घरातल्या मुलीशी बोलत असल्यामुळे हत्या. जळगावात चक्क कोंबड्याचा साजरा झाला वाढदिवस. शहरातील हरिविठ्ठल नगर भागातील कापडणे दाम्पत्याकडून हार घालून औक्षण करून आणि केक भरवत कोंबड्याचा 5वा वाढदिवस. सरपंच परिषदेच्या वतीनं 7 जानेवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर 1 दिवसीय धरणे आंदोलन. धुळ्यात गेल्या आठवड्याभरापासून शहरात ढगाळ वातावरण. तुरीवर किडीचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानं उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता. पुण्याच्या इंदापूरमध्ये वाळू तस्करांवर मोठी कारवाई. ड्रोनच्या माध्यमातून वाळू उपसा करणाऱ्या बोटींचा शोध. 2 बोटींचा 20 लाखांचा मुद्देमाल नष्ट. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात हायकोर्टाच्या हस्तक्षेपाची गरज नाही. पानसरे कुटुंबियांनी दाखल केलेली याचिका हायकोर्टाकडून निकाली. दररोज सुनावणी घेत लवकरात लवकर खटला निकाली काढण्याचे हायकोर्टाकडून आदेश. केंद्र सरकारकडून माजी पंतप्रधान स्वर्गीय डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या स्मारकाची प्रक्रिया सुरू. स्मारकासाठी राजघाट, राष्ट्रीय स्मृतीस्थळ किंवा किसान घाटाजवळ जागा दिली जाणार असल्याची माहिती. कर्तव्य पथावरील संचलनाऐवजी राज्याचा चित्ररथ भारत पर्व इथं असणार. यंदा मधाचं गाव या संकल्पनेवर आधारित राज्याचा चित्ररथ, तर कर्तव्य पथावरील संचलनात यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ नसणार. रोहित शर्माचा सिडनी कसोटीतून पत्ता कट. भारतीय संघाच्या सराव सत्रातून स्पष्ट संकेत. डी गुकेश, मनु भाकर, हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार यांना खेलरत्न पुरस्कार जाहीर. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024ची घोषणा. पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेकीत रौप्य पदक पटकावणाऱ्या सचिन खिलारीला अर्जुन पुरस्कार जाहीर. हा पुरस्कार माझ्या कुटुंबाला आणि गुरुजनांना समर्पित. सचिन खिलारीची प्रतिक्रिया.